नमस्कार, मी प्रसन्न जोशी. स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्टार माझावरती आम्ही नुकतीच एक महत्त्वाची बातमी दाखवली होती, राजधानीतली होती. मात्र ती बातमी कुठल्याही राजकारणाविषयी, कुठल्याही कटकारस्थान किंवा कुठलाही मोठा घोटाळा याविषयी नव्हती. एक दुर्लक्षित विषय, मात्र दिल्लीमध्ये राहणाऱ्यांना आणि दिल्लीमध्ये गेलेल्यांना एक माहीत असणारा भाग. दिल्लीतल्या खास करून जो सगळा मुख्य दिल्लीचा, नवी दिल्लीचा भाग आहे, तिथे मोठ्या प्रमाणात माकडं राहत असतात. तिकडच्या झाडांवरती, जांभळाच्या झाडांवरती ती असतात आणि त्यांचा अनेक वेळा त्रासही होतो तिकडच्या लोकांना, हे खरं आहे. मात्र त्याच्यावरती जो जालीम उपाय तिकडच्या दिल्ली महापालिकेने शोधून काढलेला आहे, तो मात्र खरोखर अचंबित करणारा आणि संवेदनशील माणसाला त्रास देणारा आहे, मन हिलावून टाकणार आहे. आपण या दृश्यांमधून बघू शकतो की कशा प्रकारे या माकडांना पिटलं जात आहे. त्यांचे पाय, त्यांचे हात अतिशय क्रूरपणे मागे ओढून त्यांना कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अशावेळी या माकडांच्या तोंडून खरोखरच उद्गार निघाले असतील की अरे, या माणसांपासून, आमच्यामुळे खरं तर यांचं पुढे उत्क्रांती होत ही माणसं झाली, मात्र या माणसांपासून आम्हालाच वाचवा, असं त्यांना कदाचित म्हणावं लागलं असेल. हाच आपला आजचा विषय आहे की बरोबर आहे का अशा प्रकारे वागणं. आज ही माकडं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आधीपासून आहेत, त्यांना हटवण्याचे इतर काही मार्ग असू शकतात का? मुळात अशा संदर्भातले नेमके कायदेशीर प्रावधानं काय आहेत? जे पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी आहेत, त्यांचं याविषयीचं काय म्हणणं आहे? आणि याविषयी बोलण्याकरता माझ्यासोबत आहेत या क्षणी मुंबई स्टुडिओला माझ्यासोबत आहेत निलेश भणगे, जे प्लांट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत आणि प्राण्यांच्या अशा स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे ॲनिमल असतात त्यांच्यासाठी ते काम करत असतात. याशिवाय पुण्याहून माझ्यासोबत आहेत शेखर नानसकर, जे वाईल्ड संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण जागृती, त्याचप्रमाणे प्राणी मित्र आणि पक्षी मित्रांचं संघटन सुद्धा ते मानतात. आणि याशिवाय माझ्यासोबत नागपूरहून आहेत गिरीश वसिष्ठ, जे नागपूरचे उपवन संरक्षक आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यात आधी मला जायचं शेखर नानसकर यांच्याकडे. शेखरजी, तुम्ही ही व्हिज्युअल सुद्धा बघितलेली आहेत आणि हे माकडांना कशा प्रकारे उचललं जातं किंवा कुत्र्यांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे हा सगळा प्रकार घडतो. मुळामध्ये दिल्लीत असं घडलंय की महापालिकेने एका खासगी कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही माकडांना तिकडनं काढा. हेच मुळात कायदेशीर आहे किंवा नाही? सर्वात प्रथम म्हणजे स्टार माझानी हा जो इश्यू उचललाय त्याच्याकरता मी स्टार माझाचं अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे की हे अत्यंत दुर्लक्षित इश्यू आहे. अशा वेळेला त्या प्राण्यांकडे फक्त एक उपद्रव म्हणून पाहिलं जातं आणि नंतर त्यांचा कशा प्रकारे हाल करून हा त्रास दूर करायचा, एवढी एकच अपेक्षा ही त्याच्याकडनं ठेवली जाते. आणि त्याच्याकरता यांच्यावर कंट्रोल करणारे जे लोक असतात, याला कॉन्ट्रॅक्ट जे दिलं जातं, हे लोक त्या प्राण्यांकडे कुठल्याही दयार्द्र दृष्टिकोनाने बघत नाहीत आणि त्यांच्या दृष्टीने तो फक्त एक जॉब असतो आणि तो जॉब कशाही पद्धतीने यशस्वी करायचा असतो एवढं त्यांच्या डोळ्यासमोर असतं. आणि त्यामुळे या प्राण्यांशी अत्यंत वाईट रीतीने वागलं जातं, हे आता आपण पाहिलंच आणि हे अत्यंत निषेधार्ह आहे. मला या संदर्भात भणगेंना पण हाच प्रश्न विचारायचा आहे. भणगेजी, मुळामध्ये तुमच्या या क्षेत्रात काम करत असताना असं समजा काही कारवाई करायची ठरली, स्ट्रे डॉग्स असतील, नाही तर स्ट्रे मंकीज असतील, म्हणजे दिल्लीमध्ये माकडं आहेत तिथे, तर त्या बाबतीत मुळात खासगी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता का माकडांना दूर करण्याचा? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट किंवा वन्यजीव सुरक्षा कायदा 1972 नुसार स्ट्रे ॲनिमल्स किंवा रॅदर वाईल्ड लाईफ, जे मंकी हे वाईल्ड लाईफ मध्ये येतं आणि ह्या माकडांना फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे त्याच्यावरती कारवाई करावी लागते. त्याच्याशिवाय कोणाला अधिकार नसतो, महानगरपालिकेला तर नसतो. मला याबद्दल, जे स्वतः या क्षेत्रात सध्या काम करत आहेत आणि ज्यांचा प्राण्यांशी अर्थातच संबंध येतो, ते वसिष्ठ साहेब आपल्यासोबत आहेत. वसिष्ठजी, हे खरं आहे की काही बाजू वन्यजीव प्रेमींची सुद्धा असते, त्यांचं म्हणणं बरोबर असतं, मात्र प्रत्यक्ष ग्राउंड लेवल रियालिटी काही वेगळ्या असतात, ज्या पण समजून घेणं गरजेचं असतं. तुम्ही सांगा, दिल्लीमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे, खासगी कंत्राटदारांकडनं माकडांना दूर करायचा प्रयत्न करणं, त्यांना तिकडनं घेऊन जाणं, हे योग्य आहे का? वास्तविक मध्ये प्राण्यांना पकडणं हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार त्या राज्याच्या जे चीफ वाईल्ड लाईफ वार्डन आहे, त्यांची परवानगी घेऊनच असं प्रकारची प्रक्रिया आपल्याला करता येते. ती प्रक्रिया करत असताना ती प्रक्रिया कोणाकडून करून घ्यावी ही एक महत्वाची बाब आहे आणि ही काही कायद्यामध्ये लिहून असणार नाही, पण ते प्राण्याचा वेलफेअर जे चांगला पाहू शकतात आणि त्या प्राण्याला आपल्याला रेस्क्यू करायचं आहे. प्राण्याला काही मारायचं परवानगी दिलेली नाही, ते रेस्क्यू करून सोडायचं आहे. तर ती रेस्क्यू जी पद्धत आहे ती अवलंबून संस्था पाहिजे आणि ती संस्था अशी असेल हे कंत्राट देताना किंवा काम देताना त्या संस्थेने, म्हणजे ती महानगरपालिका असो मग की दुसरं खातं असो, इव्हन वन विभाग का असो ना, त्यांनी ते पाहणं खूपच जरुरी आहे.
मला नानसकरांकडे जायचंय. नानसकरजी, आम्हाला अशी सुद्धा माहिती मिळाली की दिल्लीमध्ये हा जो प्रकार घडला माकडांना हटवण्यासाठीचा, त्यासाठी प्रत्येक माकडामागे 1000 रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले जात होते. इतका परतावा दिल्यानंतर ही कुठल्याही वन्यजीव प्राणी प्रेमीची किंवा कुठल्याही सहृदयी माणसाची अपेक्षा असणार की त्या माकडांना योग्य प्रकारे डिस्प्ले तिकडनं समजा काढून घ्यायचं जरी झालं तरी ते योग्य प्रकारे व्हावं. तसंही झालेलं नाहीये. शिवाय ही मंडळी कॉन्ट्रॅक्टर होती, ती कोणी वन्यजीव प्राणी नाहीयेत. या माकडांना त्यांच्या नॅशनल हॅबिटॅट मधून बाजूला काढताय. त्याच्यातल्या ती जी कोणी पिल्लं असतील त्यांच्यापासून तुम्ही त्यांच्या मादीला नराला दूर करतायत. या गोष्टी वन्यजीव प्राणी प्रेमी या अर्थानं तुम्ही कशा प्रकारे पाहता? याचा सगळ्यात मोठा फ्लॉ इथे आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अशा प्रकारची कुठली स्वतःची यंत्रणा नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे कुठले प्राणी पकडले, अनाथ प्राणी असतील, जखमी प्राणी असतील किंवा अशा प्रकारचा कुठला उपद्रव असेल तर अशा उपद्रवाला फेस करण्याकरता फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्वतःची कुठली यंत्रणा नाहीये. त्यामुळे अशा बाहेरच्या यंत्रणा मागवाव्या लागतात आणि ज्या यंत्रणा फक्त प्रोफेशनल म्हणजे कमर्शियल असतात आणि त्यामुळे त्या काही प्रकारे बिहेव करतात. त्यांना पैसे किती मिळतात, मी एवढे पैसे मिळाल्यामुळे ते प्राण्यांची प्रेमाने वागतील असं अजिबात अपेक्षा करण्याचं कारण नाहीये. याचं कारण त्यांचा दृष्टिकोनच तो नसतो. बरोबर. त्यांच्या दृष्टीने तो एक जॉब असतो आणि दरवेळेला हाच प्रॉब्लेम येतो. वाघाच्या बिबट्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येतो की स्वतःची यंत्रणा पकडल्यानंतर स्वतःकडे ठेवणं किंवा त्यांच्यावर उपचार करणं किंवा काय करणं ही फॉरेस्ट डिपार्टमेंटने आता निश्चित करायला पाहिजे. याचं कारण एक काळ असा होता की अशी परिस्थिती नव्हती, पण आता खरंच गरज अशी निर्माण झालेली आहे की अशा प्रकारची यंत्रणा पकडणारे किंवा अनेक प्राणीप्रेमी असे असतात की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटला याच्याकरता मदत करू शकतात. बरोबर आहे. त्यांच्या मदतीने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ही अशा प्रकारच्या योजना राबवायला पाहिजे. नाही, हा मुद्दा महत्वाचा आणि त्याच्याकडे आपण जाऊयात. आपल्या सगळ्या या तज्ञांकडून आपण ह्या मुद्द्याला शेवटी अर्थातच स्पर्श करूया. त्यापूर्वी मला भणगेंना विचारायचं, निलेशला विचारायचंय. निलेश, तुम्ही सुद्धा हे दृश्य आता पाहताय. तुम्ही दृश्य पाहून आम्हाला स्पेसिफिकली सांगा की माकडांना ज्या प्रकारे धरण्यात आलेलं आहे ते खरोखर तंत्र आहे का ते चुकीच्या प्रकारे धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माकडाला जाऊ शकते? तुम्हीच बघून सांगा. माकडाला ज्या पद्धतीने त्यांनी पकडलेलं आहे त्याचे दोन्ही हात ते चुकीचं आहे असं म्हणण्याची पद्धतीपेक्षा ते फार विचित्र पद्धतीने केलंय की तो ज्या पद्धतीने त्याच्या पाठीवर जे मारतोय त्या माकडाचे 2 हात धरून त्याच्यामुळे बाकीचे फिरणारे सर्व माकडं जे आहेत ती त्याच्या जवळ त्या माकडाच्या जवळ येऊन त्याला रेस्क्यू करण्यासाठी आणखीन माकडं जमा व्हावी ह्या कारणाकरता ते त्याला अतिशय बेदमपणे मारहाण करतात. पण हे पूर्ण चुकीचं आहे. पण मग नेमका अशा आता ही जर का खरोखर अशी काही ऑपरेशन करायचं झालं तर ते कशा प्रकारे केलं जातं? तुम्ही मंडळी जर का अशा प्रकारे माकडांना पकडत असाल किंवा कुठल्या प्राण्यांना पकडत असाल कसं करता? फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एक ट्रँक्युलायझर असतो, म्हणजे जो ट्रँक्युलाइज किंवा बेशुद्ध करण्यासाठी एक प्रशिक्षित असा ट्रेनी असतो. मुंबईमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे असे आहेत की जे त्या पद्धतीने इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध करून मग त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याला पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये किंवा बोरिवली नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ हॉस्पिटलमध्ये त्याला तिथे नेण्याची व्यवस्था केली जाते त्याची. मग मला हाच प्रश्न वसिष्ठ यांना विचारायचा आहे. वसिष्ठजी, खरोखर अशा जर का या पद्धती ऑथराइज पद्धती मान्यता प्राप्त पद्धती जर का असतील तर अशा प्रकारे दिल्लीमध्ये हा एक प्रकार घडलेला आहे, मात्र कदाचित देशभरात कुठेही होत असेल. महापालिका किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा शासन अशा प्रकारे खासगी कंत्राटदारांना प्राणी पकडण्याची किंवा प्रसंगी मारण्याची परवानगी देऊ शकतं का? नियम काय सांगतो? नियमामध्ये परवानगी जी दिली जाते ती परवानगी प्राण्यांना पकडण्यासाठी दिली जाते आणि ते प्राणी पकडत असताना ते अनुभवी प्राणी संस्था किंवा हे असायला पाहिजे. तर हे भान ठेवणं खूप जरुरी आहे. माझा जे इतर वक्त्यांनी सांगितलं आहे की एक वेळा जर आपण कंत्राटदाराला हे काम दिलं तर त्याचा जे उद्दिष्ट आहे तो वेगळं राहील. बरोबर. त्याला जास्तीत जास्त प्राणी पकडायचे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त त्याला ठेक्यामधून पैसे मिळतील हे असणार आहेत. माझा याच्यामध्ये म्हणजे सजेशन असं आहे की आपल्या पूर्ण देशामध्ये आजच्या घटकेला अनेक अशी संस्था आहेत आपल्या वाईल्ड लाईफ याच्यामध्ये काम करणाऱ्या. अशा संस्था ज्या आहेत हे आपला म्हणजे पूर्ण वेळ सुद्धा त्यामध्ये देण्यासाठी त्यांच्याकडे स्वयंसेवक आहेत आणि असे स्वयंसेवक जे आहेत अशा संस्थाकडून हे काम करून जर घेतले तर अशा प्रकारचा, कारण त्याचा मागे मग जे कमर्शियल जे अँगल आहे तो नसणार आणि ती आपले जे आपण जे पाहतो आहे बरोबर जे प्राण्यासोबत होत आहे तो होणार नाही. तो तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे ठेका पद्धतीचा कार्यक्रम थोडासा कमी करावा लागेल. अन्यथा तुमच्याकडे जे त्या ठेकेदाराच्या सोबत
महानगरपालिकाचा माणूस असेल तो कमीत कमी इतका सेन्सिटिव्ह पाहिजे की त्यांनी त्याला असं काम केलं तर त्याच्या कंत्राट इमिडिएटली रद्द करून ते काम बंद करायला पाहिजे आणि पर्यायी दुसऱ्याला ते काम द्यायला पाहिजे. वसिष्ठजी, तुम्हीच या बाबतीत अधिक अधिकारवाणीने सांगू शकता. दिल्लीमध्ये हा जो प्रकार सांगता, ही जर का अशी हा वे ऑफ फंक्शनिंग जर का असेल तर तरी सुद्धा तिकडे खासगी बॉडीला सांगण्यात आलं आणि का कंत्राटदाराने काम केलेलं आहे. तिकडच्या झू ऑथॉरिटी किंवा वेलफेअर ऑथॉरिटी जी किंवा कुठले एनजीओ असतील त्यांच्याशी डिस्कस केलेलं नाहीये. महाराष्ट्रातला तुमचा अनुभव काय आहे? नागपूरमध्ये काम करताना अशा कधी परिस्थितीला तुम्हाला फेस करावं लागलंय का? नागपूरमध्येही असे प्रॉब्लेम येतात. काही असे एरियाज आहेत ज्यामध्ये माकडांचा उपद्रव होतो आहे. तर त्यामध्ये मधात एक वेळा ही गोष्ट आली होती. इथे कंत्राट पद्धतीची जी गोष्ट आली होती त्यामध्ये कंत्राटदार सुद्धा इथे आला होता. पण त्याच्यामध्ये महानगरपालिकाने आणि त्या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये आहे हायकोर्ट नागपूर बेंच यांनी वन विभागाचा एक प्रतिनिधी त्यांच्या सोबत राहील आणि त्यांनी जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणेच ते माकड पकडतील अशा प्रकारची अट घातलेली होती. महानगरपालिकाने सुद्धा तशी अट घातलेली होती आणि वन विभागाने म्हणजे वन्यजीव विभागाने आपला एक अधिकारी जो खूप अनुभवी अधिकारी आहे, इथे अनेक वर्षापासून असे काम करतो आहेत, त्याला त्यांना मार्गदर्शनासाठी दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठीच काम करायला सांगितलं. तर त्यावेळी तो कंत्राटदार तिथे काम केलं नाही त्यांनी आणि तो परत गेला. म्हणजेच हे जे ते नियंत्रण जर असलं तो कंत्राटदार पद्धतीने हे काम होऊ शकत नाही. हे काम जे आहेत आपले एनजीओ सोबत घ्यायला पाहिजे, महानगरपालिकाचे कर्मचारी घ्यायला पाहिजे, वन विभागाचे कर्मचारी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या तर्फेच हे रेस्क्यूचे ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच वसिष्ठजी, आणि हे अर्थातच आपल्या बाकीचे आपले वन्यजीव प्रेमी सुद्धा इथे आहेत, त्यांना सुद्धा ते पटलेलं आहे, कारण त्यांना सोबत घेऊनच हे काम करणं अपेक्षित असतं. जे दिल्लीमध्ये झालेलं मुळीच दिसत नाही. आपण स्पष्टपणे बघू शकतो एक धंदेवाईक कंत्राटदार आहे ज्याने ती माकडं पकडलेली आहेत स्वतःच्या फायद्यासाठी, प्रत्येक माकडामागे ₹1000 मिळवण्यासाठी. एक मुद्दा आता आपला डिस्कशन मधला पुढचा मुद्दा जो मगाशी नानसकर यांनी मेन्शन केलं की यासाठी सेटअप कशा प्रकारे असू शकतो. वसिष्ठ यांनी सुद्धा उल्लेख केला की याच्यामध्ये वन्य विभाग आहे, प्राणी विभाग आहे, त्याच्यानंतर एनजीओज आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्राण्यांच्या बाबतीत काही प्रत्यक्ष कृती करू शकतात. ते कसं असावं या प्लॅनकडे आपण जाणार आहोत, याबद्दलही बोलणार आहोत. आता एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा स्टार माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय स्टार माझा विशेष आणि आजचा आपला विषय आहे या माणसांपासून आम्हाला वाचवा. आणि असं कोणी बोलून दाखवत नाही, मात्र भावना तीच आहे आणि ही भावना व्यक्त करतायत दिल्लीमधली माकडं, ज्यांना अतिशय क्रूरपणे तिकडचे कंत्राटदार ₹1000 प्रत्येक माकडापाठी अशा रेटने त्यांना हलवण्याचा प्रयत्न करतायत. मला शेखर नानसकर यांच्याकडे जायचंय. नानसकरजी, या संदर्भात बोलताना आताच निलेश यांनी सांगितलं की अशा प्रकारची ऑपरेशन्स कॅरी करताना जे व्यक्ती ज्या माकडांना अशा प्रकारे उचलत असतात त्यांच्या बाबतीत काही खास काळजी घ्यावी लागते, लसीकरण करून घ्यावं लागतं, कारण त्या माकडांकडनं टीबी किंवा अशाच प्रकारच्या आजारांचा फैलाव होऊ शकतो, तुम्हाला विषाणू बाधा होऊ शकते. या बाबतीत नेमकं काय परिस्थिती आहे? नाही, हे तर करायलाच लागणार आहे. याचं कारण असं आहे की वाकडांना पकडणं तितकं सोपं नसतं, कारण ते अटॅक करू शकतात, चावू शकतात, काही होऊ शकतं. लसीकरण वगैरे तर करायलाच पाहिजे. पण मगाचा जो माझा मुद्दा होता की याच्याकरता एक ट्रेंड अशी टीम फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे पाहिजे. याचं एक फार चांगलं उदाहरण म्हणजे परवा राजस्थानमध्ये एक सांबर एका गावामध्ये शिरलं पाण्याकरता. जवळपास 5.5-6 फूट उंचीचं मेल सांबर होतं आणि या सांबराला पकडायला फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम आली आणि त्या सांबराच्या गळ्यामध्ये फास घातला. शेवटपर्यंत ते सांबर त्या ट्रकमध्ये आलं नाही आणि त्या फासामध्ये अडकून ते सांबर मेलं. ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम होती. तर या ठिकाणी प्रश्न असा येतो की लसीकरण तर करायला पाहिजे, संरक्षणाच्या योजनाही करायला पाहिजेत, पण त्याचबरोबर जी टीम आहे ती टीम, त्या टीमचं सुशिक्षितीकरण किंवा काय म्हणू शिक्षण, प्रशिक्षण, अशी प्रशिक्षित टीम ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे पाहिजे. मला निलेश यांना हाच मुद्दा विचारायचा आहे. निलेश, तुम्ही सांगत होता की जो माणूस आपण दृश्यांमध्ये बघत होतो की जो माणूस त्या माकडाला धरून मारत होता त्याच्या मागे त्याचं उद्दिष्ट होतं की इतर माकडांना आकर्षित करून घ्यायचं. मात्र अशा वेळी जर का इतर माकडांनी त्या माणसावरती हल्ला चढवला आणि त्याला जर का दंश केला, चावले किंवा ओरखाडे केले तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काय धोके संभवू शकतात? जनरली अशी माकडं टीबी, HIV किंवा इतर संसर्गजन्य रोग कॅरी करण्याची शक्यता असू शकते. तर अशा वेळी जर हे काम हाती घेणारा जो स्टाफ, कर्मचारी किंवा
व्हॉलेंटियर किंवा माणूस आहे तो पहिले प्रशिक्षित असायला पाहिजे हे काम करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याचं अँटीरेबीज किंवा टिटॅनसचं हे वॅक्सिनेशन वर्षातनं एकदा हे घ्यायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा हँडलिंग टॅक्टिक्स किंवा ट्रिक्स ज्या आहेत त्या प्रॉपरली डिफाईन व्यवस्थित केलेल्या पाहिजेत, तरच हे रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थित होऊ शकेल. कारण त्याच्यापासून माणसाला 100% धोका असू शकतो. बरोबर आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब निलेशांच्या बोलण्यातून समोर येते जी अतिशय धोकादायक आणि अतिशय यंत्रणेच्या क्रूरतेविषयी दाखवणारी एक बाब आहे. निलेश यांच्या म्हणण्याचा थोडक्यात अर्थ काढायचा झाला तर या कंत्राटदारांची तरुण आपण बघत होतो जे माकडांना पकडत होते, जर का त्या माकडांमुळे त्या माणसाला टीबी किंवा अशाच प्रकारे म्हणते निलेश म्हणते तसं HIV असे कुठलीही लागण झाली तर याच्या कुठल्याही प्रकारची जबाबदारी BM तिकडच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनवरती असणार नाही, कारण ते खासगी कंत्राटदार आहेत. मला वसिष्ठ यांना विचारायचं आहे, वसिष्ठजी, अशा प्रकारे हे उदाहरण ज्या प्रकारे दिल्ली म्युन्सिपालिटी वागलेली आहे हे अतिशय धोकादायक आहे, त्या माणसांच्या जीवावरती जाऊ शकतंय. हे बरोबर आहे, निलेशजीच्या म्हणणं बरोबर आहे. आणि याला मी आता नानजकरांनी जसं सांगितलंय की हे धोके केव्हा होतील, जेव्हा आपल्याकडे अनट्रेंड माणूस त्या ॲनिमलला टॅकल करायला जाईल, तेव्हा आपल्याकडे ट्रेंड लोक असतील आणि ते जे आहेत त्या ॲनिमलला जे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सामील होतील, ते मग वन विभागाचे असो, ते वेटरनरी डॉक्टर्स असो किंवा आपले वाईल्ड लाईफर म्हणजे स्वयंसेवी संस्था असो, तर ते खूप महत्वाचं आहे. आता हे सर्व करत असताना जेव्हा मी सुद्धा या 10-12 वर्षामध्ये अनेक प्राण्यांना रेस्क्यू केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जर आपण अगोदरच ही सर्व काळजी घेतली तर असे प्रकारची ही होणार नाही. आणि प्रश्न पडलाय की इतर माणसाला, म्हणजे आपण जेव्हा हे रेस्क्यू ऑपरेशन करतो त्या ऑपरेशन मध्ये जे ऑपरेशन प्रत्यक्ष करणारे आहेत, प्राणी पकडणारे लोक आहेत, ते एक टीम वेगळी, परंतु ही जी पब्लिक आहे, हे सर्व जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू असते तेव्हा पब्लिकची भीड खूप होते, ते लोक पाहणारे खूप तिथे येतात. इथे तर माकड आहेत ती गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आम्ही वाघ किंवा बिबट या प्राण्यांना गावात घुसलेला आहे किंवा कुठेतरी नाल्यात अटकलेला आहे हे रेस्क्यू ऑपरेशन करायला जातो, तेव्हा ती पब्लिक जी आहे ती पब्लिकला सांभाळण्यासाठी म्हणजे आम्हाला पोलीस किंवा इतर जी यंत्रणा आहे त्याला सुद्धा सज्ज ठेवणं खूप जरुरी असते. म्हणजे आपण जेव्हा त्या कार्यक्रमाला जातो त्या कामाला आपण पूर्णपणे सज्ज होऊन जायला पाहिजे. वसिष्ठजी, तुमच्या बोलण्याचा एक अर्थ असाही निघतो, वसिष्ठजी, तुम्ही उलट एक आणखी गंभीर बाब याच्यातून तुम्ही लक्षात आणून दिलेली आहे की दिल्लीमध्ये हा जो प्रकार घडताना आपण सगळे या दृश्यातून बघतोय, त्याच्यामध्ये जर का ती माकडं पिसाळली असती या हल्ल्यामुळे आणि त्यांनी इतर सामान्य माणसांवरती जर का हल्ला केला असता, कदाचित होऊ शकला असता निलेश, तर याची जबाबदारी कोणी घेतली असती? माझ्या मते हे अतिशय एक उदाहरण आहे आपल्या सगळ्यांसाठी. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे प्रकरण सगळ्या ठिकाणी घडत असतात. वणीची देवी असेल जिकडे मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव कधी कधी जाणवतो. मला शेखर नानजकर यांच्याकडे जायचंय. शेखरजी, हा सगळा मुद्दा आपल्याला फक्त कधी कधी प्राणीप्रेम इतक्या पुरताच लक्षात येतो, नाहीतर काही जणांना थेट राग तरी येतो अशा प्रकारच्या स्ट्रे डॉग्सच्या बद्दल किंवा माकडांबद्दल. याबद्दल सेन्सिटायझेशन नेमकं कोणत्या प्रकारे व्हावं असं वाटतं आपल्याला? खरं तर विचार करत असताना नेहमी कधीतरी आपण त्या प्राण्याच्या भूमिकेत जाऊन विचार करायला पाहिजे की तो नक्की इथं आला कशा करता, त्याला काही लोकसभा किंवा त्या भागात येण्याचं त्याला काय इंटरेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी माकडांच्या बाबतीत स्पेसिफिक मी सांगतो की बहुतांश वेळेला माणसंच माकडांना शहराकडे आणतात, त्यांना खायला देतात, त्यांना चिडवतात, त्यांना एक्साइट करतात आणि त्याच्यामुळे प्रश्न वाढत जातात. मला जंगलात आतापर्यंत एकदा असं आढळलं नाही की एक वांदर माझ्या जवळ आलंय किंवा मला त्रास द्यायला आलंय. याचं कारण ते दुरून माझ्याकडे पाहतात आणि त्रयस्थ बुद्धीने माझ्याकडे पाहतात. पण असं होत नाही. सेन्सिटायझेशन करायचं म्हणजे काय, तर अशा अडकलेल्या प्राण्याविषयी म्हणजे वसिष्ठ साहेब जे म्हणले की जमाव पाहायला जमतो आणि मजा घेतो त्या प्रकरणाची, तर खरं तर असं आहे की याच्याकडे एका अशा दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे की हा बिचारा प्राणी फक्त जंगलातनं शहरात आलेला आहे आणि आल्यानंतर त्याचं हे ठिकाण नाहीये, त्याला परत जायचंय आणि काही फार मोठी घटना नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी फार मोठी एक्साइटमेंट होण्याचं काही कारण नाहीये. आणि त्याचबरोबर त्याला सुरक्षित परत पाठवणे ही सगळ्या समाजाची जबाबदारी, असा समाजाने विचार करायला पाहिजे, ओव्हर एक्साइट न होता. सेन्सिटायझेशन फक्त एका दृष्टिकोनातून होऊ शकेल की त्यांच्या अडचणीचा विचार करा, ते कशा परिस्थितीत असतील. त्यात माकडाला मागं 2 हात बांधले, ते तुमचे हात बांधले तर गोष्ट वेगळी, माणसाने बांधलेले, पण दुसऱ्या एखाद्या प्राण्याने जर तुमचे हात मागं बांधले, बाजूला सगळे ते प्राणी आहेत, तर तुमची मनस्थिती काय होईल, या मनस्थितीचा विचार करा.
मला याच्यामुळे मला शेखर यांच्या या बोलण्यावरनं एक उदाहरण आठवतंय. तिकडच्या काही प्राणी संग्रहालयांमध्ये एक आरसा लावलेला असतो. माणूस फिरत फिरत अनेक पिंजऱ्यातून जातो आणि समोर तो आरसा दिसतो आणि तिकडे लिहिलेलं असतं की प्राण्यांचा सगळ्यात मोठा शत्रू हा 2 पायांचा शत्रू. मला निलेशला विचारायचं आहे, निलेश आपण आता उपायाकडे जाऊयात. ही स्थिती केवळ आज एक्सेप्शन म्हणून आपण पाहत असलो तरी ती पुढे सगळीकडे बघायला मिळू नये यासाठी काय खरोखर करता येऊ शकतं? तुम्ही एनजीओज असाल, तुम्ही संघटना असाल, कार्यकर्ते असाल, यांच्याबद्दल काही होऊ शकतं का? या कंत्राटदारांची जागा तुम्ही एनजीओचे कार्यकर्ते घेऊ शकता का? तसं म्हणायला गेलं तर घेऊ शकतो सुद्धा पण आणि नाही पण, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि फायर ब्रिगेड किंवा सिव्हिल डिफेन्स यांची जर मदत असेल तर ह्या 3-4 गव्हर्नमेंट बॉडीजच्या मदतीने एनजीओ हे काम करू शकतात. पण त्याच्यासाठी तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल पाहिजे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे. पहिली गोष्ट म्हणजे हे रस्त्यावरती जे मदारी मंकीज घेऊन फिरतात तर ते प्रथमतः त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे. त्याच्यासाठी एक माकडांची किंवा मंकीज रिहॅबिलिटेट किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्यासाठी एक सँक्च्युरी उभी केली पाहिजे. ही जी पद्धत जी असते माकडांना ट्रेनिंग करण्याची ती फार विचित्र असते. जेव्हा ते हे माकडांना ट्रॅप करून जंगलातनं आणतात तेव्हा एक पिल्लू साधारण 10 ते 15 दिवसाचं पिल्लू असतं जे आईच्या दुधावर असतं, त्याला क्रूरपणे त्याच्या आईपासून वेगळं करून त्याला शॉकने ट्रीटमेंट देऊन त्याला त्या डमरूवरती नाचवायला शिकवलं जातं. 8 10 ते 12 दिवस त्याला उपाशी ठेवलं जातं. अशा पद्धतीने त्याच्याकडनं ते खेळ करून त्याचे डान्स त्याला ते माकडाला करायला लावतात. प्रामुख्याने रोखल्या पाहिजे. हा, तर हे प्रथम ते जंगलातल्या वाईल्ड अॅनिमल्सना डोमेस्टिकेट करणं हा भाग जो कंटिन्युअसली सुरू आहे. आणि मानवाधिकार म्हणून जे ओरड केली जाते की मग तुम्ही जर ते माकड काढून घेतलं तर त्यांच्याकडनं त्यांचा धंदा जाईल, यासाठी गव्हर्नमेंटनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. कारण मला हाच मुद्दा घेऊन नानसकरांकडे जायचं, आपल्याकडे वेळ थोडा आहे. शेखर, अशी काही पद्धत आहे का? माझा जो थेट प्रश्न होता की या कॉन्ट्रॅक्टरच्या ऐवजी मानवी दृष्टिकोनातून विचार करणारे तुम्ही व्हॉलंटियर्स येऊ शकतात का आणि जागा घेऊ शकतात का त्यांची, असे माकड बाजूला काढायची झालीच तर? अनेक शहरांमध्ये अशी उदाहरणं आहेत, पुणे शहरामध्ये सुद्धा उदाहरणं आहेत अशी. अनेक कार्यकर्ते याकरता पुढे येतात, ते स्वतः याकरता प्रयत्न करतात आणि त्यांच्या मार्फत यशस्वी होऊ शकतं. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि हे कार्यकर्ते, सरकारी यंत्रणा या सगळ्यांचा मेळ बसला पाहिजे आणि हे सगळं लिगली व्हायला पाहिजे. कार्यकर्त्यांकडनं हे अत्यंत प्रेमाने केलं जातं, प्रश्नच नाही. माझ्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत की जे प्राण्यांचा अशा प्रकारे रेस्क्यू करतात. पण ते हे सगळं सिस्टमॅटिकली व्हायला पाहिजे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने पहिल्यापासून जो माझा मुद्दा आहे की या प्रश्नाचा विचार बेसिक मध्येच फॉरेस्ट डिपार्टमेंटने करायला पाहिजे. आज कमीत कमी 30 ते 40 वर्ष हा प्रश्न आता पुढे येऊ लागलेला आहे. हा नवा प्रश्न नाहीये, अनेक वर्ष झाली त्याला. आपण आशा करूयात वसिष्ठ हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्या सिस्टीमचाच पार्ट आहेत आणि आपण चर्चेमध्ये बघितलं की त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच राहिलेला आहे. त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की अशा प्रकारे एनजीओज आणि अशा कार्यकर्त्यांच्या द्वारेच हे काम होऊ शकतं. खासगी कंत्राटदार जे केवळ पैशासाठी करत असतात त्यांच्या मार्फत होणार नाही आणि अशा प्रकारे युती झाली तर ती बघायला कोणाला आवडणार नाही. आणि अर्थातच जसं आपल्या सगळ्या मान्यवरांनी, निलेशने सुद्धा सांगितलं की सामान्य सिटीजन्स हे केवळ फक्त सामान्य माणूस म्हणून बाजूला राहू नका. एखाद्या माणसाला, एखाद्या प्राण्याला तडफडताना नुसतं बघू नका, तर पुढे व्हा आणि ती व्यक्ती, तो प्राणी तिथे का आला याचा विचार करून त्याच्या मूळ नॅचरल हॅबिटॅटला त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एक पाऊल तुम्ही उचला, बाकी मदत करण्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे, हे सगळे प्राणी मित्र आहेतच. आजच्या या महत्त्वाच्या विषयासाठी, थोड्याशा दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयासाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, मी त्यांचे आभार मानतो. स्टार माझा विशेषमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा स्टार माझा.